तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एस पी फिल्ममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 10:10 खूपच लवकर आलं आहे ना. एका दिवस लवकर आलं की दुसऱ्या दिवशी उठवतच नाही, सवय लागली ना काय चालायचं. तर सुरुवात केली आता CNG झालेलं आहे. पहिली ऑर्डर पडली ओल्याची 60 रुपयांनी. एवढा उशीर आला की नखर नाही करायचं, जे पडेल ते घ्यायचं. आज मी तेच डोक्यात ठेवलं, जे पडेल ऑर्डर ओला उबेर रॅपिडो कुठलीही असो, छोटी ऑर्डर उचलायची, जे पडेल ते गाडी कंटिन्यू ठेवायची. आता बघू कसं पडतं कसं नाही. तर मित्रांनो, वाजल्यात 11:46, 12 वाजत आलेत आणि आपले 300 रुपये झालेतले. इकडून तिकडून हिंडून 50-60 रुपये करून कमवले. 300 रुपये सोपं नसतं बाबा, एवढा उशिरा येऊन एवढा पैसे करायचे. 300 रुपये काय जोक आहे का? 5-6 ऑर्डर मारले तर 300 झाले. चालायचं काय हरकत नाही. आता 1600 कधी होणार रे? होणार का नाही शेवटपर्यंत नक्की बघा. मला बी माहीत नाही होणार का नाही, पण मी प्रयत्न नक्की करणार. माझी 100% नक्की देणार. आपण आपले 100% नेहमी द्यायचं, बाकी व्हायचं का नाही देवाच्या हातात. ऑर्डर दिले तर होईल. डायरेक्ट मोठी ऑर्डर पडली 1000 रुपये किंवा 700-800 रुपयाची, आणि तिकडने 700-800 रुपये झाले की 1600 14 आणि 15 16 17 17 झाले पाहिजे. मोठी ऑर्डर पडली पाहिजे चाकण बिकन. तिकडे गेलो जेवायचं, जेवण झाले की तिकडे एखादी पडली पाहिजे स्वारगेट. ओकेच विषय. तर बघू काय होते काय नाही. चला आपण फक्त आशा करू शकतो, बाकी काही नाही. आता आपण आहोत ओंकारेश्वर चौकमध्ये, बालगंधर्वच्या तिकडं. आता इथून बघू पडतं का नाही. चला. तर मित्रांनो, काही लोक खूप चांगले असतात. आता 140-42 झाले, पण त्यांनी 150 रुपये दिले. 5-5चे 2 रुपये दिले. त्यांना म्हणलं जास्त दिले, तर ते म्हणले तुझ्यासाठी दिलं, गाडी खूप चांगली चालली त्यामुळं असे म्हणले. आजोबा होते. आणि परत ते हे बी म्हणत होते की नाही का, बरं झालं तू विचारलं. म्हणजे का आपण जिथे थांबलेलो तिथे एक हे होतं सभागृह, लग्न चालू होतं काहीतरी, तर त्यांना तिकडनं आपण वारजेला आणलं. असं म्हणतात कोण विचारत नाही का, किंवा कोण विचारतं. तो मी बरं झालं विचारलं म्हणतात, आणि गाडी चांगली चालवली पाहिजे तसं पाहिजे त्या रूटने त्यांच्या हिशोबाने. त्यामुळे त्यांनी 7-8 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिले, जे की चांगली गोष्ट आहे. तर झालं आपले 480. 500ला 20 कमी, ठीक आहे. 500 समजा आपण, 20 रुपये पूर्ण होईल नंतर. आता 500 झालं म्हणायला लागेल. आणि वाजले 12:30. हां, ऑर्डर पडली म्हणून कट झालं. तर 100ची काहीतरी पहिली उबेरची आज पहिली ऑर्डर पडली. आता कॅश 340 रुपये. 3-4 दिवस झाले माझ्याकडे कॅश नव्हते. कॅशची तंगी चालली. कॅश येतात जातात, लोक कॅशच देत नाही. मी माझं मागून घेतो, म्हणतो कॅश 150 झाले ना, 150 कॅश द्या म्हणतो. समजा 42-43 झाले असेल तर 42-43 काय असेल ते गुगल पे करा, पण 100 मला कॅश द्या म्हणतो. मागून घेतो कॅश. कॅशच राहत नाही राव, कॅश पाहिजे ना राव. ऑर्डर पडली. चला. तर मित्रांनो, उबेरची ऑर्डर झाली ड्रॉप, आणि वाजल्यात 1:05 मी बंद केले. जेवण काल कसं उचमाळलं ना, तसं परत उचमाळलं नाही पाहिजे म्हणून म्हटलं तर शोधावं, म्हणून मी मुद्दामून बंद केलं. कारण बंद केल्याशिवाय आपलं डोकं चालत नाही. तर ते बिकारीपणा, एक ऑर्डर पडतोय काम करा, ऑर्डर पडतोय काम करा. खायचं का नाही माणसाने, मारायचं काही कळलं नाही. माणसाने वेळेत जेवलं पाहिजे, नाहीतर मग काल मला खरंच संध्याकाळी बिले प्रॉब्लेम झाले. पोटात गडबड झाली. गडबडतं नेहमी वेळेवर जेवा. आता मी शोधतो इथं जेवण, बघू कुठं भेटते का नाही. कुठं भेटेल काय माहिती. आता मी बघा इथे, सांगा मला इथं कुठं भेटते का नाही. तेच बघून कळलं असं जेवण झालं आपलं. वाजत 41. इकडं खाऊ गल्ली आहे. जास्त नाही दाखवत, थोडं दाखवत असतो आपण. लोकांना दाखवून आपला कॅमेरा कशाला खराब करायचा, आपला कॅमेरा आपल्यासाठी वापरायचा. वा, स्टेटसला ठेवू दे. एवढा मी चांगलं नव्हता. असं जेवण झालं. आता बघू पहिली ऑर्डर कधी पडते जेवणानंतर. ते यारले हॉर्न वाजवतात. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कोरेगाव पार्कला. वाजले 2:42 आणि झालेत 800 रुपये, जे की खूपच कमी आहे. पण ज्या हिशोबाने आपण लेट आलं त्या हिशोबाने ठीक आहे. तर कोरेगाव पार्कला मी आता एक कार भेटली, 2 व्हीलर का कार काय कळलं ना, म्हणजे असं 2 व्हीलरला असलंच आहे हँडलसारखं, पण 4 चाक आहेत.
ते दुबई नाही मध्ये फिरत नाही का तसले काय स्टारबक्स कसे आले आता स्टारबक्सच्या पुढे मी जर बाहेर आले तर तुम्हाला दाखवतो आणि इथं दाखवतो, नाही तर आपली ऑर्डर पडली तर तिकडे जायला लागेल. पडली ऑर्डर. फायनली मित्रांनो आपले 1000 रुपये झालेत, वाजलेत तर 3:40 आणि आपण आला आता कमांड हॉस्पिटलच्या इथं. बऱ्याच लोकांना माहीत असं नसून तर चांगला दवाखाना आहे कमांड हॉस्पिटल बुलढाणाच्या इकडून कॅम्पला जाताना. सरकारी आहे, चांगलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त मिलिटरी लोकांसाठीच आहे, त्यांच्या लोकांसाठी बी आहे आणि आपल्या लोकांसाठी बी आहे, सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. बरेच लोकांना माहीत नसतं, मला बरेच लोक विचारतात नाही का हे आपल्याला बी आहे का? आहे, सगळ्यांना आहे. बरेच लोकांना आम्ही रोज सोडतो, सगळ्यांसाठी सरकारी. तर 1000 जागा अजून 600 करायच्यात, जे की मला अजून अवघड दिसते, पण करणार भाऊ, नडणार आपण आज. चला तर मित्रांनो वाजलात 4:56 म्हणजे 5 वाजत आले तर झालेत 1200. अवघड आहे आज बी. वैतागाला, हातपाय दुखायला बसून आतमध्ये. क्लच जो काल लावलाय आपण तो ढिल्ला झाला होता थोडा, तर खाली तर हे असतात नाही का, दाखवतो तुम्हाला दिसत असेल तर. हे असं हाताने जरी मला दिसत नाही ऑर्डर पडल्यामुळे, हे इकडं असं हे असं उजव्या साईडला फिरवायचं, हे आणि हे दोन्ही फिरलं पाहिजे. हे तसं ढिल्लं ठेवलंय मी, थोडंसं उजवीकडं फिरवलं की उजवीकडे फिरलं बघा, तो थोडं टाईट झालं पहिल्यापेक्षा. ते कोण कसं करतात हे करतात नाही का, एकदम टाईट ठेवतात तर ते जास्त दाबून त्यामुळे कधी ब्रेक वायर आतली जी वायर आहे क्लच वायर ती तुटू शकते. त्यामुळे थोडंसं ढिल्ले ठेवायला लागतं. एवढं बी नाही की पर इथवर आलं पाहिजे, इथवर एवढं ठीक आहे, एवढं ढिल्लं चालतं. फारच हे दाबायला गेलं इथवर आलं तर लई ढिल्लं आलं. जास्त ढिल्लं ठेवलं नाही, जास्त टाईट केलं तर तुटून जातं. थोडं ढिल्लंच ठेवायचं, जसं मी ठेवलं आहे तसं. ऑर्डर पडली मित्रांनो फुल पडलो आहे आज. वाजले 7:30 आणि झाले 1600. आणि आता मी आहे कोंडव्यात. आता कोंडव्यातनं आपल्याला इथे कात्रजला तिकडनं जर असा गेलो तर बिबवेवाडी मार्गाने जाईल. बिबवेवाडी महेश सोसायटी, मला वाटतं तसंच जावं. जाता 50-100 काय होईल ते होईल. माझ्या डोक्यात चाललेलं अजून 200 करू, कारण उद्या संडे आहे तर उद्याचं मेंटेनन्स फक्त काढून ठेवायला म्हणजे हो झालं तर झालं. चला, पण हा झालं नाही झालं आता जाऊ दे. टार्गेट झालं 1600 पास झालं. आपण जाऊ घरी, आजचा व्लॉग सेंड करू. जर 200 झाले तर मी टाकत एंडला. चला भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये. तो शुभरात्री, बाय.